उन्हाळ्याचे दिवस म्हणजेच पावसाळ्यासाठीच्या पदार्थांची तयारी. कोकम, आंबापोळी, मिरची असे बरेच पदार्थ या कडक उन्हाचा फायदा घेऊन वर्षभरासाठी तयार केले जातात. आज अशा बऱ्याच पदार्थांची जोरदार तयारी माझ्या घरी चालू आहे. पण हे सगळं दाखवण्याआधी मी जाते पहाटे सावंतवाडीच्या मोती तलावाजवळ भरणाऱ्या बाजारात, कारण हा बाजार आहे आंब्याचा. तर या पहाटे मोती तलावाकडे भरणाऱ्या बाजारात आंबे थोडेसे स्वस्त मिळतात. जशी जशी दुपार होत जाते तसा आंब्याचा रेट वाढत जातो, त्यामुळे पटकन जाऊन आंबे घेऊन येऊया. तर चला तुम्हालाही दाखवते सावंतवाडीत भरणारा पहाटेचा आंब्याचा बाजार. जांभळा 200 म्हणजे अबाउट टन. काय माहिती आहे. आणि हा कोणता? किती? 400 रुपये. पायरी कशी आहे? पायरी ती 350. कसले? कसे डझन ते? 500. हां 500 इतके महाग. कशी जांभळा? जांभळा 150 रुपये. 150. 200 सांगते 150 जांभळा बरेच 150 रुपये. तर माझ्या मागे बघू शकता आमची आंब्याची खरेदी झालेली आहे. खूप सारे आंबे आम्ही खरेदी केलेले आहेत आणि आजच्या दिवसात पुढे काय काय होईल आणि पुढे काय काय पावसाची तयारी केली जाणार आहे, काय काय वाळवलं जाणार आहे ते मी तुम्हाला दाखवते. कडक उन्हाळा सुरू आहे आणि सगळ्यांच्याच घरी वाळवणीचे पदार्थ या दिवसांमध्ये बनतात. तर आमच्याही घरी आज वाळवणीचे पदार्थ बनतायत. ते काय काय बनतायत आणि कसे बनवले जात आहेत ते मी तुम्हाला दाखवते. या. खोबल्यान काढतात खोबल्यान. ऐकलं? आपण आपल्या ताटाला थोडंसं तूप लावून घेतलंय, म्हणजे आंबापोळी सुकल्यावर ती निघताना पटकन निघेल. हे तर सगळ्यांनाच माहिती आहे काय आहे. हे आहेत आंब्याची साठ आणि हे आधी घातलेलं आहे, त्यामुळे याचा रंग थोडासा वेगळा दिसतोय. थोडंसं सुकलेलं आहे आणि हे आत्ता घातलेलं आहे. तर हे सुद्धा आपण सुकत ठेवणार आहोत. पूर्ण सुकल्यानंतर हे आपोआपच निघतं, त्यामुळे तेवढं सुकेपर्यंत आपण याला वाळवणार आहोत.
पिशवी दे. इले आपलं कोणा दुसरं कोकमा दिसत आपली बरणीत रचलं काय सोला आणि साखर सगळं मिक्स उन्हात ठेव. सरबत दोन ना थोडं सोला करूची पण बघ चष्मा नाही लागतो. नाही पण असे याच्यात नाही किडे होते. काय एक टप गावलं असतं तर बरी सोला होणार असते. 1 किलो झाले असते तरी खूप झाले. काढून इथून आलं त्याच्यामुळे तो मग काहीतरी असो ह्या करतो. कशात सरबत जिरा जिरा घालायचा. जिरा वाटून पूड करून घालायचं उद्या परत लगेच रात्रीच. छान. कोकमा घातली की जाड बसत म्हणजे सुकत त्यात भिजत घातली ना कोकमा की म्हणजे तो कलर बदलता. तो पण तर पातळ असंच असतं मग जाड होतं तो काळं. दिला फ्री बस. तर हा कोकम सरबत आहे. आणि कोकम सरबत आणि कोकम आगळमध्ये काय फरक असतो तर यात आम्ही फक्त साखर घातली आहे आणि थोडंसं मीठ घातलं आहे. आणि कोकम आगळमध्ये पूर्ण मीठ घातलं जातं, त्यात साखर घातली जात नाही. तर हे कोकमचं पाणी थोडंसं सुटायला सुरू झालेलं आहे. आता हे व्यवस्थित उन्हात वाळवत ठेवायचं आहे आणि व्यवस्थित पाणी निघाल्यावर ते गाळून घ्यायचे. तर या ज्या आहेत त्या रिंगीच्या बिया आहेत. रिंगीचं झाड आमच्या समोरच आहे घराच्या. आणि या बिया फेब्रुवारी-मार्चमध्ये जेव्हा पडतात तेव्हा आम्ही गोळा करून ठेवल्या होत्या. या बियांचा उपयोग ऑर्गॅनिक शॅम्पू म्हणून सुद्धा करू शकतो. आणि या बिया आम्ही अंगण धुवायला वापरतो. रात्री थोड्याशा भिजत ठेवायच्या पाण्यात आणि सकाळी आपण त्या वापरू शकतो. त्या खूप छान उपयोग सुद्धा आहे. म्हणजे आपण चांदी साफ करायला, चांदी एकदम चकचकीत पहिल्यासारखी होते, तर त्यासाठी सुद्धा आपण या रिंगीच्या बियांचा उपयोग करू शकतो. तरी आता मी सुकवते उन्हात आणि आपल्याला जेव्हा जेव्हा हवं असेल तेव्हा या बिया आपण काढून वापरू शकतो. बरं वाजव.
या ज्या मी आता आंब्याच्या फोडी केल्या आहेत त्याला मी आता व्यवस्थित थोडंसं मीठ लावून घेणार आहे, म्हणजे ते खाताना खूप छान लागतात. या वाळवलेल्या फोडींचं लोणचं सुद्धा खूप छान लागतं गूळ घालून. तर ते लोणचं कसं बनवतात ते मी तुम्हाला पावसाळ्यात दाखवेनच, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा, म्हणजे तुम्हाला लोणचं बघायला मिळेल. तर या आता मी छोट्या मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्यात आता मी मीठ लावणार आहे फक्त आणि ते वाळत ठेवणार आहे. तर या मिरच्या आपण भातासोबत म्हणजे जेवणासोबत अशाच खाऊ शकतो. थोड्याशा तिखट असतात पण छान लागतात. आणि याला आता मी मीठ लावून सुकवणार आहे. या मिरच्या थोड्याशा अशा बुटक्या आणि तिखट वासाच्या असतात चांगल्याच. थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे, थोडंसं जास्त घालायचं आहे म्हणजे व्यवस्थित मिरच्यांना सगळं मीठ लागतं. तर असा होता आजचा दिवस. आणि तुमच्या घरी उन्हाळ्यात काय काय पदार्थ सुकवले जातात ते मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ इथपर्यंत बघितलाच असेल तर एक सबस्क्राईब करायला विसरू नका.